संध्याकाळचे मकार डेंजर बनवली ना मूर्ती तर खूप मोठी आहे. सो कसं काय पब्लिक, तर चला परत एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज गौरा गणपती विराजमान झाले आहेत, तर आपण जाऊ आता गौरा गणपतींचा दर्शन घेऊन येऊ. तर चला आपण जाऊ आता मस्तपैकी बाप्पाचं दर्शन घेऊन येऊ. तर चला आता सज्जत आलोय. तर बघा गणपती बाला बसले जेवायला, आपल्या सोबत एक कुणाल. आता जाऊ लगेच दुसऱ्याकडे. पप्पा कुठे? पप्पा चल चाललो. जाता संध्याकाळचे दे त्याच्या काय जाता संध्याकाळचे काहीच. तर आता तिथं निकेता संचित मस्त बाप्पाचं दर्शन घेतलं. आता आलो तर अक्षता संचित बघा बहुतेक असतील 8-9 असतील. 9 इथनं शालोशी सुरुवात केली तर होतील 9 आता 9 आता. आता यो हा चल बाबा. गाईस तर आता इथं अक्षरा संचितला आलो. चला पहिले बाप्पाचं दर्शन खरं. मकार डेंजर बनवली ना मूर्ती पण भारी. मम्मीचं इथं बसल्या भाजी कापाला. काहीच तर आता इतकं पण बाप्पाचं दर्शन घेतलं. आता आमचे रिटगर गावून आहेत ना, जेवढे गणपती आहेत ना तेवढ्यांचं सगळ्यांचं दर्शन घेऊ. चला पटापट घेऊ, कारण थोडंसा बारला वाटत मला पण. इथं आलो होता विलास दर्शन आरती चालू होती. काय झालो इथं आता समीर आपण तिथं आणि आपले बुवा माहित आहे ना काय मागला. तो गाईज तर आता विनोदा संचित आलो आणि इथं गौऱ्या इथं पब्लिक आहे. कुणाल बसले इथं तर बसल्या माणसा. गौरी मूर्ती तर खूप मोठी आहे. गाईज तर चला आता इथून निघतोय आणि आता जाऊ दुसऱ्या गौऱ्याजवळ. आणि आज काटाला आला ब्लॉक करून तर चला आता आलो घरी आणि फक्त मम्मीचं इथं बसल्या भाजी कापाला अशी असती. काय जेवायला का? चला चल लवकर. काय चला आता वहिनी होता जेवून घ्या. आम्ही पण आता मस्त जेवून घेऊ. चला काय बोला सर. सकाळी बालदी घेऊन होता ना, वहिनी खाली गेल्यात मला. काय मग सकाळी बालदी घेऊन होता म्हणून का येऊ ना. मला सोय करता का नाही वरांची. गाईस तर आता आलो घरी. तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजचा ब्लॉग थोडंसं शॉर्ट ब्लॉग झाले, कारण जास्त बनवायला ब्लॉग भेटला नाही, कारण मला पण थोडंसं बारानं वाटत आज. तर चला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आता बाय बाय.